या भूतलावरती 600 वर्ष मानवी रूप धारण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज, जे की श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती नंतरचे दत्त परंपरेतील तिसरे अवतार मानले जातात, जे आज आपल्या महाराष्ट्रातील अक्कलकोटला विराजमान आहेत. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते. तसेच ज्या घरात स्वामी समर्थ महाराज राहत होते ते घर सुद्धा आज आपल्याला अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्वामींचे समाधी स्थान आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वामी सेवक स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. अक्कलकोटला आल्यानंतर इथे राहण्याची व जेवणाची कशी व्यवस्था आहे, तसेच अक्कलकोटमध्ये जे भक्त निवास आहेत तिथे रूमचे किती रेंट्स आहेत, तसेच स्वामींच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी इतर कोणकोणते मंदिर पाहण्यासारखे आहेत व तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी मनोरंजनासाठी इथे कशी व्यवस्था आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार. पंजाब राज्यातील चिलिया गावात स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तप केला. 300 वर्ष तप करताना त्यांच्या अंगावरती वारूळ निर्माण झाले. याच काळात एक लाकूड तोड्याने झाडे तोडताना त्यांच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग झाली व स्वामी तिथून लोक कल्याणासाठी निघाले. पहिले काशी, नंतर कलकत्त्याच्या काली मातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगेच्या किनाऱ्यावर फिरत राहिले. त्यानंतर केदारनाथ, गिरनार पर्वतही जाऊन आले. त्यांनी दत्तगुरूंचे प्रत्येक स्थान फिरून शेवटी ते गोदावरीच्या किनाऱ्यावरती आले. त्यानंतर 1844 मंगळवेढ्यास आले. मंगळवेढ्यास 12 वर्ष राहिल्यानंतर 1857 अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते. याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे. त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती याच वटवृक्षाखाली केली. वटवृक्ष मंदिराच्या समोरच स्वामींची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील स्वामी भक्तांनी स्वामींची ही प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. आता आपण वटवृक्ष मंदिरापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या स्वामींच्या समाधी मठामध्ये आलो आहोत. दिवसभर अक्कलकोटमध्ये फिरल्यानंतर स्वामी समर्थ महाराज रोज संध्याकाळी या मंदिरामध्ये येत असत. नंतर 1878 स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. या मंदिराच्या तळघरात आजही स्वामींचा देह आहे. समाधी मंदिराच्या बाजूला स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचा वाडा सुद्धा आहे. आतमध्ये जो मुकोटा दिसतो त्या मुकोटाच्या खाली स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. आळंदीला कशी माऊलींची समाधी आहे तशी इथे स्वामींची समाधी आहे. त्या समाधीच्या खाली स्वामींच्या अवतारामध्ये, पद्मासन अवतारामध्ये त्यांचा जो देह आहे त्यांनी संजीवनी समाधी घेतली. मठ मंदिरे अनेक असतात पण समाधी एकच असते. आणि स्वामींनी त्या काळी म्हणलंय, ज्याचे कर्म शुद्ध असतील आणि ज्याचे पाप नाहीसे असतील आणि जो माझा देणेकरी असेल तो मला हुडकत इथं येईल. आजही या वाड्यामध्ये चोळप्पा महाराजांचे वंशज राहतात आणि याच वाड्यात स्वामी समर्थ महाराज पण राहत होते. याच वाड्यात आपल्याला स्वामींची पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगारखा, रुद्राक्षमाळ व स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेता येते. समाधी मंदिरापासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर आपल्याला हे खंडोबा मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान. 1857 पहिल्यांदा अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थ महाराज याच मंदिरामध्ये आले होते. खंडोबा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत बाळप्पा महाराजांच्या समाधी मठामध्ये. या मठाला गुरु मंदिर असेही म्हटले जाते.
बाळप्पा महाराज हे स्वामींचे शिष्य होते. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या पादुका बाळप्पा महाराजांना दिल्या होत्या आणि स्वतंत्र मठ बांधायला सुद्धा सांगितलं होतं. या मठामध्ये एक शिवलिंग आहे जो की त्या काळात स्वामींनी आगीमध्ये टाकलं होतं. तो शिवलिंग आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी. हे वटवृक्ष मंदिरापासून 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे. या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद मिळतो. हे प्रसादालय दुपारी 12 ते 3 व संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत चालू असते. अन्नछत्र मंडळाच्या परिसरातच सुंदर असं हे बाल उद्यान आहे. हे उद्यान सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालू असते. या उद्यानात आपल्याला कारंजे, प्राण्यांची कलाकृती आणि लहान मुलांना खेळण्यासाठी छोट्या राईड्स आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण अक्कलकोटचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत या बाल उद्यानाला नक्कीच भेट द्या. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी भक्तांसाठी राहण्याची खूपच छान सोय आहे. या ठिकाणी 3 भक्त निवास आहेत. त्यापैकी 2 भक्त निवास म्हणजेच यात्री स्थान आणि यात्री भवन हे भक्त निवास मंदिर परिसरातच आहे आणि तिसरं भक्त निवास हे मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. यात्री निवास बिल्डिंगमध्ये जनरल हॉल आणि डॉर्मेटरी बेडची सुविधा सुद्धा आहे. जनरल हॉलमध्ये तुम्ही केवळ 100 रुपये देऊन राहू शकता. डॉर्मेटरीमध्ये 200 रुपयांमध्ये राहण्याची सुविधा इथे आहे. पण या भक्ती निवासामध्ये टॉयलेट बाथरूम हे सेपरेट आहेत. तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम यूज करावा लागेल. यात्री निवास बिल्डिंग जवळच यात्री भवन हे भक्त निवास आहे. या भक्त निवासामध्ये AC, नॉन AC रूम्स अगदी 300 पासून ते 2700 मध्ये अवेलेबल असतात. या भक्त निवासामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत कम्फर्टेबली राहू शकता आणि सर्व रूम मध्ये अटॅच टॉयलेट, बाथरूम आणि मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावरती असल्याने हे भक्त निवास खूपच सोयीस्कर पडते. ह्या भक्त निवासाचा एरिया हा बराच मोठा आहे. जर तुम्ही प्रायव्हेट वाहन आणत असाल तर तुम्ही तुमची कार, बाईक या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे पार्क करू शकतात. तर असं होतं आपलं संपूर्ण अक्कलकोट दर्शन. इथे असलेल्या सर्व महत्त्वाची ठिकाणे आपण कव्हर केलेत या व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा अक्कलकोटला लवकरात लवकर येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे. आणि जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.